खरं तर राज्यात सांगायचं झालं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी परिस्थिती आहे। पण कोल्हापुरात महायुतीत पक्ष 3 आणि त्यात नेते ढिगभर, तर इच्छुकांचा उमेदवारी मिळवण्याचा संघर्ष आता थेट घरापर्यंत आणि कुटुंबापर्यंत पोहोचलाय। काही तालुक्यांमध्ये बाप लेक, भाऊ भाऊ, काका पुतण्या असे सख्खे नातेवाईकच एकमेकांसमोर उभे टाकण्याची शक्यता आहे। त्यातून महायुतीची उमेदवारी मिळवणं हे सगळ्या इच्छुकांसाठी एक मोठं दिव्य असणार आहे। त्यातून महाविकास आघाडीला प्रबळ आणि ताकदीचे उमेदवार हे आयते मिळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। महायुतीच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत। त्यातूनच भाजपनं मुंबईसह अन्य काही मोठी शहरं वगळता राज्यातील अनेक इतर जिल्ह्यांमध्ये मात्र स्वबळाचा नारा दिलाय आणि त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा भाजप स्वतंत्र स्वबळावर लढल्यास महायुतीत सहभागी असलेले भाजप, शिंदेंच्या शिवसेनेचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष या पक्षांना स्वतंत्रपणे आपापली ताकद दाखवावी लागणार आहे। आता सध्याची स्थिती सांगायची झाली तर हे तीनही पक्ष सत्तेत असले तरी स्वबळावर ताकद दाखवणं हे या तिन्ही पक्षांसाठी सुद्धा आव्हानात्मक असणार आहे। काहींनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचं समजून कामाला सुरुवात केली आहे। अशा इच्छुकांची मदार आपापल्या पक्षातील नेतृत्व करणाऱ्या नेत्यांवर असणार आहे। तर या निवडणुका स्वबळावर लढल्या गेल्या तर अशा इच्छुकांना जरूर संधी मिळेल, पण महायुती म्हणून एकत्र लढताना उमेदवारीसाठीचा संघर्ष मात्र अटळ असेल आणि तसा तो काही तालुक्यातील कुटुंबांपर्यंत आताच पोहोचलाय। म्हणजे बघा ना, करवीर तालुक्यातील एका गावात महायुतीत चुलताई इच्छुक आहे आणि त्याचबरोबर त्याच्या पुतण्याने सुद्धा तयारी केली आहे। त्यामुळे तर या दोघात बाजी कोण मारणार त्यापेक्षा ज्याला उमेदवारी मिळणार नाही तो त्या पक्षाचं महायुतीचं काम करेल की नाही हे अनिश्चित आहे। तर मुरगुडात सुद्धा तीच परिस्थिती आहे। एकमेकांचे सख्खे भाऊ एकमेकांविरोधात असणार आहेत। अशा नाराजांची फक्त रसदच नव्हे तर त्यातून चांगले उमेदवारही महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे। विशेषतः कागल, राधानगरी, शिरोळ, चंदगड, गडिंग्लज या 4-5 तालुक्यांमधला संघर्ष अटळ आहे। पक्षप्रवेश हा गटातटाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफांसह शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार संजय मंडलिक, अलीकडेच भाजपात आलेले आणि माजी आमदार संजय घाटगे असे तिथे एकत्र असणार आहेत। पण उमेदवारी देताना आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी तिघांनाही आपली ताकद दाखवावी लागणार आहे, त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत। आणि अशीच परिस्थिती ही भूदरगड आणि राधानगरी तालुक्यात आहे।